नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे नाशिकमधून आलेली। इगतपुरीजवळ संपूर्ण महामार्ग जाम झाला आणि याचं कारण आहे ते म्हणजे ज्या प्रमाणात परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे आता बाहेर पडलेले आहेत आपल्या गावी आपल्या घरी जाण्यासाठी, त्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे जाम झालाय आणि इथली वाहतूक बंद पडलेली आहे। आपण बघू शकतोय किती मोठ्या संख्येने हे सगळे जण पायी निघालेले आहेत। मैलोन मैल पायपीट करत हे शेकडो किलोमीटर चालत आपल्या गावी आपल्या घरी पोहोचणार आहेत। काही उत्तर प्रदेशचे आहेत, मध्य प्रदेश, सगळीकडून आलेले हे परप्रांतीय आहेत आणि आता हे आपल्या राज्यात आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहे। मुंबईतून किमान 2000पेक्षा जास्त नागरिक त्यांच्या परिवारासह परराज्यात जाण्यासाठी निघाले। काही जण रिक्षेचा रिक्षा सायकलचा वापर करतायत, पण कोरोनामुळे मुंबई आणि परिसरातून मोठ्या प्रमाणातून परप्रांतीय मजूर कामगार स्थलांतर करतायत। रोजगार मिळत नाहीये, खायला अन्न मिळत नाहीये आणि इथे हाल अपेष्टा सहन करण्यापेक्षा 4 दिवस चालून आपण आपल्या घरी जाऊ आणि तिथे निवांत 2 घास काहीतरी खाऊ शकू अशी आशा त्यांना वाटते। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, ही दृश्य बघून अक्षरशः मन सुन्न होतंय। किती मोठ्या प्रमाणात शेकडो मैलांची पायपीट करत हा लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आपल्या गावी जाण्यासाठी। वेळ लागतोय, उपाशी पोटी हे सगळे जण निघालेले आहेत, पण वाहतूक त्यामुळे बंद पडली आहे का? काय आताची तिथली परिस्थिती आहे? केतकी, अगदी 2 शब्दात नेमक्या सांगायचं म्हटलं तर आयुष्याची परवड कशी असते याचं हे दाहक वास्तव आता आपल्या समोर दिसतंय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्याच ठिकाणी परिस्थिती पॅनिक आहे, ट्रान्सपोर्टेशन सगळं बंद आहे। आणखीन जे रोज काम केल्यानंतर आपलं घर चालेल अशा परिस्थितीत जगणारे हे सगळे कष्टकरी, ज्यावेळेस त्यांचा महानगरांमध्ये काम करत असलेला रोजचा रोजगार बंद झाला, अखेर त्यांना बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी असं आपल्या मूळ गावांकडे जाणं याशिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लकच राहिला नाही। 5 दिवसांपासून पायपीट करत नाशिक जिल्ह्यामध्ये यांनी आता प्रवेश केलाय। अखंड पायी चालत आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत, बिराड आपलं डोक्यावर घेऊन सगळी ही जात आहेत। दाहक वास्तव किती विदीर्ण आहे हे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय। प्रचंड मोठी गर्दी आहे, वाहतूक तर जाम झालीच आहे। कोणत्याही प्रकारची वाहतूक दोन्ही बाजूंनी व्हायला तयार नाहीये, कारण इतकी गर्दी लोंढेच्या लोंढे नाशिक जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे। नाशिक शहरातनं सुद्धा फ्लायओव्हरच्या खाली अनेक जण सावलीसाठी विसावलेले आहेत। एक तर माथ्यावर तळपता सूर्य, 40°C तापमानाकडे वाहतं सगळे हे तापमान आणि या कडक उन्हामध्ये अक्षरशः जीव वाचवण्यासाठी आपल्या कुटुंब जगण्यासाठी हे जगण्याचा संघर्ष आता रस्त्यावर कसा दिसतो हे दाहक वास्तव एवढंच आपण म्हणू शकतो। प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा आहे की कुठेतरी आमची काळजी घ्यावी। अनेक स्वयंसेवी संस्था, वाहन चालक मध्ये त्या ठिकाणी त्यांना थांबतात, कोणी पाणी देतात, पण तरीही पण त्याने फक्त ती तहान फक्त 2 घोटांची भागते। कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजक्या ट्रेन सोडून 700, 800, 1000 मजूर त्यांच्या गावी पाठवून कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। हजारो मजूर, हजारो कष्टकरी सगळे कुटुंबासहित जात आहे। या गोष्टीची जाणीव धग सरकारपर्यंत पोहोचावी एवढीच आहे ती त्यांची अपेक्षा। रस्ते जाम जरी झाले असले तरीही दिसणारं चित्र हे अत्यंत विदीर्ण करून जात आहे। इतकी अगदी खरं आहे प्रशांत। मनाला घरं पाडणारं हे चित्र आहे की आपल्या गावातून रोजगाराच्या आशेनं हे सगळे मुंबईत आले होते आणि आता मात्र परत आपल्या गावी निघाले। तिथे गेल्यावर तरी काही मिळेल की नाही याची त्यांना शाश्वती नाही आहे, पण तरीसुद्धा निदान आपल्या माणसांमध्ये जाऊ, तिथे काही ना काहीतरी होऊ शकेल अशा आशेनं हे सगळेजण निघालेत। यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, मैलोन मैलचे हे लोक पायपीट करतात आणि गावाकडे निघालेले हे मजुरांचे तांडे काही थांबत नाहीत। रात्री चालायचं आणि दिवसा विश्रांती घ्यायची असं करत आपल्या लहान लहान मुलांसह सिंधुदुर्गमधून जळगावला काही मजूर निघाले होते। रात्री चालत निघालेले रस्ता कामगार वैभववाडी पोलिसांना दिसल्यामुळे त्यांना वैभववाडीतच रोखण्यात आलं। खायला काही उरलेलं नाही आणि ठेकेदारानेही खाणं देणं बंद केल्यामुळे आता करायचं काय असं म्हणत मिळेल ते पदरी घेऊन आम्ही चालत निघालोय असं या कामगारांचं म्हणणं आहे। आणि याच कामगारांशी बातचीत केली आहे दिनेश केळुसकर यांनी। स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर होत जातोय। खरं तर जालन्यापासनं जी घटना घडली, जवळच रेल्वे ट्रॅकवर 16 जणांचे जीव गेले। रेल्वे ट्रॅकने चालत जाताना मध्य प्रदेशामध्ये आपल्या घरी चालत जाताना मालगाडीने त्यांना उडवलं आणि 16 जणांचे जीव गेले। ही घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गामध्ये मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं जे काम चालू आहे त्या कामावर असणारे जे मजूर ठेकेदाराचे ते बघा, हे आता जळगावला चालत निघाले होते आणि जळगावला चालत जाता त्यांचं लॉकडाऊनमध्ये त्यांनी कसे बसे काढले, पण नंतर त्यांच्याकडे काही खायला उरलेलं नाही आहे आणि ठेकेदाराकडे काय त्यांना देण्यासाठी उरलेलं नाही आहे।
आणि त्यामुळे हे सगळी लेकरा बाळांसहित छोट्या छोट्या मुलांसहित हे लोक जळगावला चालत जात होते आणि वैभववाडीच्या इथे आल्यानंतर ते त्यांना पोलिसांना ते सापडलेले आहेत. आणि काय परिस्थिती आहे बघा, जळगावला हे कसं काय चालत जाणार होते काय. इथे मी आता बघतोय कोण, जरा इकडे या, इकडे बघतोय, इथे तुम्ही इकडे या, इकडे या. हां, तुम्ही किती लोक होता कामावर, कुठल्या काय काम करत होता? केशरी रोडच्या कामाला होतं. ते रोडच्या साईडच्या जे भिंती असतात ना, दगडी वॉल, त्या कामाला होतं. त्या कामाला होतं. किती दिवस झाले? तुम्ही लॉकडाऊन मध्ये कसं काढलं? काय काय मिळालं तुम्हाला खायला? आम्ही स्वतःच खाल्लं. त्यांनी जे पैसे दिलेत ना, ते जाऊन बाजारात विकत घेतलं आणि तेच खाल्लं. मग तुम्ही आता चालत जायचा निर्णय का घेतला होता? मग आता पैसे संपले. आता वरनं पाऊस जवळ येते. पाऊस जर चालू झाला तर मग पोरं घेऊन कुठं राहायचं? आम्ही कोण द्याल देणार आम्हाला खायला? काकी, हे सगळे तुमचे लहान मुलं घेऊन चालत जाणार होता, मग काय तुम्हाला करा बाबा आता का खायला काय नाही, पाऊस येऊ लागला मग काय करायचं आता? तर पाऊस आला कुठं जाणार आम्ही? तर तिथं खायची सोय पाहिजेत आम्हाला. पैसे असला जवळ तर माणूस खाणार, नसलं तर काय खाणार? तुम्ही आता मग ठेकेदाराने काय तुम्हाला दिलं नाही खायला? काय राशन पाणी काय? तर काहीच नाही दिलं आतापर्यंत दिलं, आता काहीच नाहीये. गरम पंचायत वाले बी येत होते, नाव लिखून घेत होते. ग्रामपंचायतीने पण काय लक्ष दिलं नाही तुमच्या? नाही दिलं. आणि ते खारे पाटील काहीच नाही खाल्लं आम्ही. इथे त्यानं दिले तेवढे खाल्ले, 1000 रुपये दिले तेवढे खायचं, पोटाले राहायचं. म्हणून त्याने तुम्हाला इथे आणून सोडलं? इथे आणून नाही सोडलं, आम्हीच चाललो आमच्या मर्जीनं घरी. तुम्ही आता गाडीतून त्याने तुम्हाला आणून सोडलं आणि इथपर्यंत? त्या गाडीला आम्हीच बोलवलं होतं, आम्हीच आली होती ती गाडी, हा. आम्हीच थांबवली होती ती गाडी. किती तुम्ही जळगावला चालत निघणार होता आता? हा, चालतच जाणार होतो. मग काय करायचं? पैसे नाही, खायला काय नाही, मग काय करायचं? या सगळ्या छोट्या बाळांना घेऊन मग काय करायचं? त्याला कुठे सोडायचं? काय काय झालं इकडे सांग. काय काही मदत दिली नाही आपल्याला, मग थांबून काय करणार आम्ही? तुम्ही आता तुमच्या गावी जायचं होतं तुम्हाला, याचं मागणी केली होती? पास किंवा काय गेला होता, अर्ज केला होता कुठे? ते तर काही केलं नाही. तुम्हाला माहिती होतं तुम्हाला सोडतायत, तुमची नोंदणी होते? ते बी बरोबर, ते तर काही केलं नाही. ते तेवढं काही माहित नाही आम्हाला. आता आमच्याकडे खायला काही व्यवस्थित नाही. आता म्हणलं चालू लागू घरी पाय जेवढं होतं तेवढं खाल्लं. आता पावसात काय करणार? इकडे रिका भावर घेऊन आम्ही. आपण बघतोय खायला काहीही नाही, हाताला काम नाहीये, पुढे काय होईल माहिती नाही. आणि त्यामुळेच आपल्या गावी असे मैलोनमैल हे सगळेजण चालत निघाले. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे, त्यामुळे सगळे उद्योगधंदे बंद आहेत, तर बाजारपेठा सुद्धा बंद आहेत. त्यामुळे भिवंडी तालुक्यातल्या दाभाड गावात मोगऱ्यांची फुलं अक्षरशः शेतात ही अशी गळून पडत आहेत. रोजचं सुमारे 1000चं नुकसान यामुळे होत आहे. गणेश पाटील या शेतकऱ्याची ही सगळी बाग आहे. आंब्याची सुद्धा ही बाग त्याची आहे. आणि आता उष्माघातापासून आंबा पीक वाचवण्यासाठी त्यानं पेपरमध्ये हे आंबे बांधून ठेवलेले आहेत. फुल शेती त्यांनी मोठ्या उमेदीनं केली असेल, पण ती सुद्धा फुलं सगळी गळून पडत आहेत. पुढची बातमी आपण बघूयात. जळगावमधून आहे आणि जळगाव धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 157 झाली आहे. जळगाव, अमळनेर, चोपडा इथे 103 संशयितांच्या स्वॅबचं तपासणी करण्यात आली, स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. आणि जळगावमध्ये आत्तापर्यंत 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 3 जण कोरोनामुक्त झालेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश भागवत. राजेश, जळगावमधली संख्या सुद्धा मोठ्या वेगानं वाढताना दिसतेय. काय अधिक माहिती आत्ता जे रुग्ण सापडले त्यांच्याबद्दल? जळगावला गेल्या काही 2-3 दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. अंमळनेर शहराने 100 गाठल्यामुळे अंमळनेर रेड झोन मध्ये आधीपासूनच होते, पण आतापासूनच प्रशासनाने तिथे उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. जनतेतर्फे तिथे जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे 5 दिवसाचा. कडेकोटपणे पोलीस बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे. कालच 103 तपासणी अहवालांपैकी 32 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळगावात खळबळ उडालेली आहे. अंमळनेर कंटेनमेंट झोन मधील अंधारपुरा, कसाली, मरीमाता मंदिर, मढी चौक मध्ये राहणारे 31 रुग्ण या 32 रुग्णांपैकी आहेत. आणि 1 रुग्ण चोपडा तालुक्यातील अडावत गावात येथील आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता जास्ती सतर्कता पाळण्याची गरज असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतच आहेत, मात्र
आता नागरिकांनीही उपाय म्हणजे लॉकडाऊन दरम्यान असलेले नियम पाळणे गरजेचे ठरत आहेत. धन्यवाद राजेश. खरोखरच नियम पाळणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळेच या कोरोनाच्या जी मोठ्या संख्येनं वाढ होते रुग्णांमध्ये त्याला आळा बसू शकणार आहे. यानंतर पुण्यातली बातमी आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढते, मृत्यू दरही जास्त असला तरी आता रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग मंदावलाय. आधी 5 दिवस आणि मग 8 दिवस, त्यानंतर 11 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट व्हायची, पण आता मात्र रुग्णसंख्या दुप्पट व्हायला 13 दिवस लागतायत आणि ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.